नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीला मंत्री संजय शिरसाट सुद्धा उपस्थित. महायुतीमधील जागावाटपासंदर्भात 3.5 तास वर्षावर खलबतं. महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर आणलं. 2 दिवसांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती. इंडिया आघाडीचा आज दिल्लीमधल्या रामलीला मैदानावर एल्गार. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची सभा. महारॅलीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे हुंकार भरणार. भाजपा आजपासून लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून पंतप्रधान मोदी प्रचाराला सुरुवात करणार. मुंबईमध्ये महायुतीचा आज संकल्प मेळावा. आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट. मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा. बारामती लोकसभेमध्ये पवार कुटुंबातच लढत होणार. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुरेंद्र पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुण्याच्या हिंजवडीमध्ये दौरा. हिंजवडीमध्ये सुळे विविध भेटीगाठी घेणार. सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या बावधनच्या दौऱ्यावर. उमेदवारी जाहीर होता सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठींना जोरात सुरुवात. शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी 5 उमेदवार जाहीर. वर्ध्यामधून अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके तर दिंडोरीमधून भास्कर भगरे निवडणुकीच्या रिंगणात. अजित पवार गटाकडून 4 जागांबाबत घोषणा. बारामतीमधून सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे, आढळराव पाटील शिरूरमधून तर परभणीमधून महादेव जानकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढणार. येत्या 2 दिवसांमध्ये नाशिकच्या जागेवर निर्णय होणार. नाशिकच्या जागेबाबत आम्ही वेट अँड वॉचवर. सुनील तटकरेंची माहिती. तर महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढवणार, छगन भुजबळांचं वक्तव्य. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार. नाशिक साताऱ्याच्या जागेवर 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय होणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार. आम्ही जागा वाढवू शकतो पण कमी होणार नाही. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची माहिती. मला कल्पना नसताना दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आणि भाजपा आग्रही असताना छगन भुजबळांचा गौप्यस्फोट. लोकसभेत ज्यांना पाडायचे त्यांना पाडा. अपक्ष उमेदवार देणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही. मनोज जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका. ठाकरे गटाचे नेते दिलीप माने यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश. मुंबईमधल्या टिळक भवनामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते माने यांचा पक्षप्रवेश होणार. मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही. भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. दानवेंच्या प्रवेशाची आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. माझ्या भाजप पक्ष प्रवेशाच्या बातम्या खोट्या. भाजप दलालांकडून खोट्या बातम्या देण्याचं काम. चंद्रकांत खैरे आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. अंबादास दानवेंची स्पष्ट भूमिका. नाशिकच्या जागेवर अद्याप महायुतीकडून उमेदवार निश्चित झाला नसताना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंकडून काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत प्रचाराला सुरुवात. उमेदवारी सेनेलाच मिळेल, गोडसेंना विश्वास. आपल्या देशामध्ये हुकुमशाहीची स्थिती निर्माण व्हायला नको. सरकारला देशातील संविधानामध्ये बदल करायचा आहे. इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमातून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये लोकप्रतिनिधींची नावं जाहीर करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिंदे आणि भाजपविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल. प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. बारामतीमधून सुरेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर. कार्यकर्त्यांकडून भिगवण चौकामध्ये फटाके फोडत जल्लोष साजरा. आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्णक्षण. जनतेनं बारामतीची निवडणूक हाती घेतली आहे. उमेदवारीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा भाचा बारामतीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये. सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यश पाटील बारामती शहर आणि ग्रामीण भागाचा दौरा करणार. विजय शिवतारेंची बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार. शिंदे फडणवीसांनी आश्वासन दिल्यानं निवडणूक न लढण्याचा निर्णय. शिवतारेंकडून स्पष्ट. तर शिवतारे आधी फार बोलले पण आता काही सेटलमेंट झाली वाटतं. रोहित पवारांचा शिवतारेंना टोला. जळगावात अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. काही झालं तरी महायुतीच्या उमेदवारासाठी पूर्ण ताकदीनं मदत करा. मंत्री अनिल पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. पूर्वी इतर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मॅनेज करून घेत होते. आता राष्ट्रवादी पक्ष मॅनेज होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये एनसीपीची ताकद मतदारसंघामध्ये वाढताना दिसेल. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांचं विधान. धुळ्यामध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांकडून 405चा नारा.
सर्व मतभेद विसरून काम केलं पाहिजे, सर्वांनी मला समजून घ्यावं, नवनीत राणांचं विरोधकांना आवाहन. राणांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी, ब्रह्मदेव खाली आले तरी अमरावतीची जागा मीच लढणार, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामधील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार, सभेमध्ये मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यात येणार, सरांग यांची माहिती. ठाण्यात राजस्थान स्थापना दिनानिमित्त अमृत महोत्सव संपन्न, कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंसह माजी खासदार संजीव नाईकांची हजेरी, संजीव नाईक भाजपकडून ठाणे लोकसभेसाठी इच्छुक. यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी नेत्यांची समन्वय बैठक संपन्न, काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गटाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित, संजय देशमुख यांच्या प्रचार यंत्रणेवर बैठकीमध्ये चर्चा. चिखलदऱ्यामधील एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीमध्ये गोंधळ, शिवसेना आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलच्या संचालकांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल. जळगावमध्ये अजित पवार गटाच्या नूतन कार्यालयाची उभारणी, मंत्री अनिल पाटलांकडून कार्यालयाच्या कामाची पाहणी. विमानातून उतरल्यानंतर 30 मिनिटांच्या आत सामान मिळण्यासाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीजकडून निर्देश जारी, निर्देशानंतर मुंबई, दिल्ली, बंगळुरू इथल्या विमानतळावर कामकाजामध्ये सुधारणा. मुंबईमधल्या शासकीय कंत्राट कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कामाची देयकं वेळेमध्ये अदा न केल्यानं कंत्राट कर्मचारी रात्री उशिरा तक्रार घेऊन वर्षा निवासस्थानी धडकले. विमान 24 तास लेट झाल्याचा एअर इंडियाला फटका, विमानाला उशीर झाल्यानं एका प्रवाशाला तब्बल 85,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश. मुंबईतील बेकायदा बांधकामांना रोखण्यासाठी आता 3D मॅपिंग करण्यात येणार, सर्व बांधकामांचा नकाशा एका क्लिकवर उपलब्ध होणार, बेकायदा बांधकाम झाल्यास कारवाई करणंही शक्य होणार. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये राज्यभर पुरेसा रक्तसाठा, राज्यभरामध्ये फेब्रुवारीमध्ये 847 रक्तदान शिबिरं घेतल्यानं तुर्तास राज्यामध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध. भिवंडी लोकसभेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च, निवडणुका भयमुक्त होण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च. शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी, किल्ले सिंहगडावरही 5 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार, वन विभागाकडून नियोजन सुरू. परभणी लोकसभेकरता 2 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपच्या निष्ठावान नगरसेवकाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. परभणी लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट, मवियाकडून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे महादेव जानकर अशी सरळ लढत होणार. नागपूर विभागामधील धरणामध्ये 49% पाणीसाठा, जनतेला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन. सांगलीच्या पोलीसमध्ये मटका अड्ड्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा खळखटाट, पोलीस कारवाई करत नसल्यानं मनसेचा आक्रमक पवित्रा. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 18,37,906 मतदार तर 9,318 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान यंत्रणा राबवली जाणार. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार रिंगणामध्ये, 22 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध, काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाई अपक्ष रिंगणामध्ये. पुण्याच्या मुंढव्यामधील कोपा मॉलमध्ये दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज, क्विक रिस्पॉन्स टीमकडून थरारक प्रात्यक्षिकं. भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणामध्ये गारवा निर्माण. अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, हलक्या सरींमुळे वातावरणामध्ये गारवा, उकळल्यानंतरच नागरिकांना काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, शहराच्या काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित, काही प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान, शेतकरी हवालदिल. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, काढणीला आलेला गहू आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा फटका. सांगलीच्या खानापूर परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, परिसरातील अनेक झाडं उन्मळून पडली, शेतमालावर परिणाम. वाशिमच्या मालेगावमध्ये पावसामुळे हळद भिजून खराब, पावसामुळे हळदीच्या दरामध्ये घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पुन्हा अवकाळी, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद, मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली, 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियामध्ये 3,25 लाखांचे धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल, शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा आणि मद्यवाटपाचा वापर होणार असल्याचं स्पष्ट, महिनाभरामध्ये राज्यामध्ये 52,56,00,000 रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि दारूचा साठा जप्त.
धुळ्यामध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गावामध्ये मतदान जनजागृती रॅली. यावेळेला या गीतानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 18,37,906 मतदार तर 9,318 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान यंत्रणा राबवली जाणार. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार रिंगणामध्ये 22 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये अपक्ष रिंगणात. नांदेडकरांची प्रतीक्षा संपली. कोरोना काळापासून बंद असलेली विमानसेवा सुरू. दुरुस्तीचं काम पूर्ण. नाईट लँडिंगचीही व्यवस्था. परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर संपन्न. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण. उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांना साहित्याबाबतची माहिती. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातून 9 सराईत गुन्हेगार हद्दपार. निवडणुकीमध्ये अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांची कारवाई. जळगावच्या अमळनेरमध्ये लोकसभा निवडणूक आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. यवतमाळमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं जनजागृती मोहीम. 20 शाळांमधील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत देशाच्या नकाशाची प्रतिकृती साकारली. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज. अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता तर राज्यामध्ये आज अवकाळी पावसाचा अंदाज. पानस शिवारात पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला ते उपस्थित असणार. दिल्लीच्या केजरीवाल सरकारचा ईडीचा मोठा झटका. गृहमंत्री कैलास गेहलोत यांना ईडीचं समन्स. दारू घोटाळ्यामधील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवल्याचा ईडीचा आरोप. न्यायव्यवस्थेची ताकद अबाधित आहे. जे स्वतःला कायद्याच्या वर समजत होते आता कायदा त्यांच्या मागे लागलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नीनं घेतली केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवालांची भेट. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल तर भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक. सरकार बदलल्यावर लोकशाही नष्ट करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. कारवाई अशी होईल की पुन्हा हे सर्व करण्याची कोणाची हिंमत होणार नाही ही माझी गॅरंटी. आयकर विभागाकडून काँग्रेसला मिळालेल्या नोटीशीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया. भाजपकडून लोकसभेसाठी केंद्रीय जाहीरनामा समितीची नेमणूक. महाराष्ट्रामधून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची समितीमध्ये नेमणूक तर राजनाथ सिंह जाहीरनामा समितीचे अध्यक्ष. 4 दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव, कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न. कुटुंबियांनी स्वीकारला सन्मान. युसुफ पठाण यांनी लावलेल्या बॅनर्सवर 2011च्या विश्वचषक विजेत्या संघाचा फोटो. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं युसुफ पठाण यांना बॅनर्स काढण्याचे आदेश दिले. युसुफ पठाण पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार. निवडणूक आयोगाच्या सी विजिल अॅपवर 79,000हून अधिक तक्रारी. आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी 99% तक्रारींचं निराकरण. बेकायदेशीर होर्डिंग्स आणि बॅनर्स विरोधात 58,500हून अधिक तक्रारी. भाजपकडून अभिनेता सनी देओलचं गुरुदासपूर लोकसभेचं तिकीट रद्द. गुरुदासपूरहून दिनेश सिंग बपुला यांना तिकीट. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या महापौर गढवाल विजयालक्ष्मी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. विजयालक्ष्मी बीआरएसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य के केसवाराव यांच्या कन्या, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि प्रभारी दीपदास मुन्शी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. मक्कल निधी मय्यामचे संस्थापक कमल हसन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. एम के स्टॅलिन यांच्यासोबत चर्चा. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची सभा. आजच्या रॅलीनिमित्त दिल्लीमध्ये काही भागातील वाहतूक वळवण्यात आली. काँग्रेसची 9वी यादी जाहीर. 5 उमेदवारांची नावाची घोषणा. राजस्थानमधील 2 उमेदवार बदलले. कर्नाटकातून 3 उमेदवार जाहीर. आतापर्यंत 198 उमेदवार जाहीर. लालू प्रसाद यादव यांच्या मुलीला दिलासा. मीसा भारती यांना आचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर. 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन. 2019च्या निवडणुकीदरम्यान मीसा भारती यांच्या विरोधात होता गुन्हा दाखल.